गाईज फायनल आमच्या सगळ्यांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत. तर आम्ही चाललेलो आहे बाबांचं दर्शन घ्यायला. तर चला बघू बाबांचं दर्शन घेऊ आपण आता. गाईज आता आम्ही बाबाचं दर्शन घ्यायला प्रवेश करत आहोत आतमध्ये. हनुमानाचं मंदिर गाईज. गाईज मन प्रसन्न झालंय. आता आम्ही चाललेलो आहोत लाईनीला उभं राहायसाठी. गाईज बाबाला काही दिलं नाही चालेल. गुलाबाचं फूल एक काफी आहे बाबाला. घेतल्या आईने. तेवढी गर्दी नाही. चुवन हे चुवन. गाईज फोन आला नाही आतमध्ये म्हणून आम्ही लॉकरमध्ये ठेवतोय फोन. आतला शूट करायला काहीच भेटणार नाही. आता लॉकरमध्ये ठेवतोय फोन, नाही तर खिशात. गाईज फायनल आमचं दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहोत. लाडूचा प्रसाद घेतलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहोत पुन्हा आमच्या रूमवरती. तिथून बॅगा वगैरे भरून आम्ही त्र्यंबकेश्वरला निघू आता. तर तुम्हाला मी दाखवते त्र्यंबकेश्वरला जाऊन. पहिल्यांदाच जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. शिर्डीचा नजारा बघा तुम्ही. गाईज आता आम्ही चाललो रूम वरती. एक नंबर दर्शन भेटलं. आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला. हॉटेल साही. इकडे बघ. हा चला. गाईज नवीन रस्ता शिर्डीवरून समृद्धी महामार्गावर फुल स्पीडला. गाईज पंचवटी नदी नाशिक जाता जाता आम्ही
तिचं पण दर्शन केलेलं आहे. मस्त नदी वाटते. जय श्रीराम. गाईज मी या नदीवर पहिल्यांदा गाईज तुम्ही बघू शकता ही नदी फर्स्ट टाइम. माझी पोर पण फर्स्ट टाइम आलो आम्ही सगळे. पंचवटी गाईज हा मंदिर आहे पंचवटी. तर गाईज आता आम्ही चाललेलो दर्शनाला. काय जी ना दोघींनी मक्के घेतले. गाईज आता आम्ही पंचवटी नाशिक या नदीच्या याकडे या साईडला चाललोय दर्शनाला. श्री माता सीता सारण मंदिर. तो फेकला अक्का ये सारा ये आओ दे. चला सारा सारा नको ना बाय हात. चल चला गाईस कोणतं मंदिर आहे? सीता मातेचं मंदिर आहे. बघू शकता काय नवस अवतार आणले काय ते पुरी भाजी त्याच्यामध्ये सगळं साहित्य बघून आणलंय. नाशिक पंचवटी नदीच्या बाजूलाच आहे मंदिर. गाईस काहीतरी नवस नंदकुमार एवढा त्र्यंबकेश्वरला जावाचा दर्शन घ्यायचं घरी जायचं. श्री माता सती आसरण मंदिर. सांगावं तू पूर्ण चालला नाही. पेंटिंग खूप मस्त वाटते. आम्ही शंकराच्या मंदिराचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. काही तुम्ही बघू शकता की खूपच मोठी नदी आहे पंचवटी नाशिक नदी. आम्ही मगाशी तिथे होतो, आता या टोकाला आलो शंकराचं दर्शन घेण्यासाठी. मगाशी सतीचं दर्शन घेतलं. यशवंत आंघोळ वगैरे करतात पाय धुतून.
चला सारा चला. सारा चिना थांब. गाईज आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून आम्ही फोन स्विच ऑफ ठेवलेले. आता आम्ही आलो बाहेर, नदीमध्ये मस्तपैकी पाय धुतले. आता परत आम्ही चाललोय. भाऊंची मस्ती संपत नाही. हाय थांबली ना. मस्तपैकी सोन्यानी भेल. काम 25. एक नंबर. काहीच मस्त होती. पंचवटी नदी बघायचं होतं. तुम्ही पण या एक दिवस मज्जा करून जा. सोन्या बोलला मी परत येईन. आता आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला. बाय बाय. पोला बघ पोला. गाईज नजारा बघा पंचवटी नदीचा. एक नंबर. गाईज तुम्ही पण या, दर्शन घ्या, निघून जा घरी. मस्तपैकी बाजार आहे. एक नंबर आहे कुर्ते. एक नंबर. आज वार काय मंगळवारचा बाजार भरलाय. सेक्टर 19 ला या लवकर. हा बाजार बसवून नाही देत. इधर कितने का भैया? कितने का बेबी? 10 का. आपका कितने का? 5,000. 5,000 आया हुआ है. ले लो भैया जी, ले लो. भाभी ले लो ना, ले लो दे दो आप 10 रुपया. तुम्हाला जान तुम्हाला तेव्हा. ये नहीं भाभी, ऐसे नहीं चलते, ऐसे नहीं मुझे उस लड़की से चाहिए, तेरे से नहीं चाहिए. फायनल आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय. मस्त होतं मक्का मग असं ना तिथे. बाबासाहेब आंबेडकर. आम्ही फायनल आमची बुकिंग केलेल्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हरिदास भवन. ही एक आमची गाडी. मस्तपैकी गाडीला पार्किंग आणि रूम पण मस्त आहे. तुम्हाला मी दाखवते वरती चढून कसे रूम आहेत ते. प्राईस सिंपल आहे मस्तपैकी. एकच घेतला आम्ही 10 जणांना. गाईज आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला देवाच्या. तुम्ही बघू शकता मार्केट. गणपती बघा. लालबागचा राजा. गाईस देऊळ
आम्ही चालत चालत आलोय, जवळच आहे हॉटेलपासून. नाव काय आहे? नाव काय आहे? त्र्यंबकेश्वर. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. जेवून आल्यावर जवळ आलेलो आहोत. आता चाललेलो आतमध्ये एंट्रीला बघा आम्ही. फायनल दर्शन करून बाहेर आलेलो आहोत. बाहेर आल्यावरती हे वातावरण भेटलं. मस्तपैकी त्रिशूल आहे. त्रिशूल बघा मस्तपैकी. त्याच्यावरती पार्वतीचा आणि गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि वरती शंकराचा सुद्धा फोटो आहे. एक नंबर वातावरण वाटते गाईज. हर हर महादेव. गाईज VIP दर्शनासाठी आम्ही 200 रुपये भरून आलेलो आहोत. तरी पण आम्हाला 1.5 तास गेला ना हो. 1.5 तास गेला आम्हाला. 200 रुपयाची पावती फाडून सुद्धा 1.5 तास गेला लाईनीमध्ये. लाईनीमध्ये. तुमच्या पाठी देव होता, महादेव होता. अच्छा, आम्हाला 2 तास इथेच झाले. युट्यूबर आहे. अच्छा हां चल या. गाईच बाहेर पण गर्दी भरपूर आहे VIP लाईनीसाठी. आम्ही दर्शन घेऊन चाललेलो आता आमच्या रूमवरती. ही बघा पाठची बघू तुम्ही नक्षी बघू शकता देवाच्या कळसाची वगैरे. पूर्ण दगडाची आहे असं बोलतात. मस्त वाटलं. दर्शन पण छान. आणि दर्शन कसं होतं की आरशातून आरसा ठेवलेला असा आणि त्या आरशातून दर्शन घ्यायचं आपल्याला. पण तेवढं दिसत नाही पण स्पष्टमध्ये आरसामध्ये दिसतं आपल्याला. पब्लिक बघा जाईच. मेन गोष्ट देवळाच्या पाठीमागचा भाग बघा. आणि ते मस्तपैकी एन्जॉय केली आम्ही. हर हर. आणि गाईज बघा तुम्ही समोरच देवळाच्या डोंगर भाग आहे. तिथे डोंगरावरती धुका बघा. चला. आणि इथे शिवलिंग पिंडी आहे. असं बघण्यासारखं भरपूर आहे पण आम्ही तेवढं फिरलो नाही. मागची बाजू आणि आम्ही इथून पूर्ण लाईनमध्ये होतो VIP लाईनमध्ये. आम्ही पहिल्या दिवशी आलो तेव्हा नव्हतं घेतलेलं. तेव्हा बाहेर निघालो कारण का आम्ही दमून आलेलो म्हणून दर्शन आम्ही घेतलं नाही तेव्हा. म्हणून आज दर्शन घेतलं आम्ही. आणि पाऊस पण भरपूर मस्तपैकी पूर्ण सगळे मजा करतायत. इथून पण काही शॉर्टकट होतं पण आम्ही शॉर्टकट मारला नाही. इमानदारीत दर्शन केलं. आणि बाहेर जाण्यासाठी जागा आहे. गाईज त्या कुंडामध्ये आम्ही 3 दिवस आंघोळ केली मस्तपैकी गार पाणी. आता एक गाईज तुम्हाला माहिती आहे इथून बघा हा नजारा बघा डोंगराचा. धुकाच धुका आहे. 3 दिवस आम्ही हा धुका बघितला. एक नंबर वाटतं.
आणि ते शंकराचं पोहे आहे. बाजूला पिंपळाचं झाड मस्त पैकी. काहीच पाहिलं तर आम्ही रूमवर चाललेलो आहे. ती एंट्री ड्रॉवर आहे देवाचा. मस्तपैकी दर्शन झालं VIP. ऐकला काय ऐकलीच काय पाहिजे कोणती काय शिकला शिकलं. तर गाईज इथे कुंड आहे. त्या कुंडामध्ये आंघोळ करायला येतात ज्यांच्या म्हणजे विद्या वगैरे करायच्या असतील ते लोक. हा फर्स्टवाला आहे. त्याच्यापेक्षा तिथे मोठा आहे. हे पिंपळाचं झाड आणि इथे खाली शंकराचं आहे काहीतरी. तर गाईज आम्ही त्र्यंबकेश्वरला वस्ती केली आहे. असंच फिरत फिरत आलो. तर मंदाकिनी म्हणून नदी आहे तिथे आलो. तर बघा मस्तपैकी नजारा आहे. एक नंबर नजारा. गाईज तिथे वरती लोक का जातात माहिती आहे. तिथे शंकराने आपल्या डोक्याच्या जटा आहेत त्या काहीतरी सांगतात लोक. तर इथून लोक तिथे जातात दर्शनाला. तिथे आम्ही नाही गेलो भरपूर उंच आहे म्हणून. आणि या एक बाजूला इथे खूपच भारी नजारा वाटतोय. चालत चालत पुढे आलो आहे अजून. तर होम जगत गुरु जनार्दन स्वामी यांचं मंदिर आहे आतमध्ये. आम्ही बघू चालत चालत असंच आलो आहे. तिथून सुद्धा हा डोंगराचा नजारा बघा एक नंबर दिसतोय. धुका बघा वरती डोंगरावरती तुम्ही. वातावरण पण मस्त वाटतंय. वाव. गाईज आम्ही ज्या ठिकाणी रूम घेतला आहे त्या ठिकाणी बघा मस्तपैकी पाऊस पडते. आणि तुम्हाला डोंगर दिसत असेल तर बघा डोंगर. एक नंबर नजारा मस्तपैकी पाऊस. आणि हा आम्ही रूम घेतला आहे. रूममध्ये जेवण करतोय. गाईज मस्त रूममध्ये 350-350 रुपयाला रूम भेटला आहे. हॉल मोठाचा मोठा हॉल भेटला आहे मस्तपैकी. तर आम्ही सगळे एकामध्ये सगळे झोपू. इथे गाईज रूम स्वस्त आहेत आणि मस्त पण आहेत. पाण्याची पण मस्त सोय वगैरे आहे. आणि बाजार वगैरे फिरायला मस्त होता. अशी माझी बॅटरी लो झाली म्हणून अर्धवट शूट केलं. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून त्या साईडलाच ठेवलेला मोबाईल. म्हणजे स्विच ऑफच झालं नंतरला. तर पुढचं शूट आम्ही काहीच नाही केलं. डायरेक्ट रूमवरती आलो. आता जेवण वगैरे झालं आहे अर्धं भात वगैरे. आता अजून एक भाजी करायची आहे ती ठेवली आहे आत्याने. आणि मी बाहेर आली तर मस्तपैकी वातावरण होतं म्हणून मी शूट करायला आली बाहेर.